की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेलं एक वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यानं लातूरमधील राजकारण चांगलंच पेटलंय. सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही. रवींद्र चव्हाण यांच्याकडून दिवंगत वडिलांवर टीका होताच विलासरावांच्या लेकानं त्यांना खडेबोल सुनावलेत. अभिनेता रितेश देशमुख नेमकं काय म्हणालेत एकदा पहाच. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. अलीकडे जे राजकारण सुरू आहे एवढं घाणेरडं राजकारण यापूर्वी कधीही झालं नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूरात येतात आणि ते असं म्हणतात, लातूरकर आता आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसणार आहेत. एवढ्या घाणेरड्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये होत आहे. अशा राजकारणाला आपण थारा देणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. रितेश देशमुख यांनी गोड बोलून भाजप प्रदेशाध्यक्षांची कान उघडणी केली. मात्र रितेश यांनी सुनावल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी सपशेल दिलगिरी व्यक्त केली. कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही. परंतु त्या ठिकाणी त्यावेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय, तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय. त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या त्या संदर्भात मी तसं म्हटलं. परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी घेतो. ते असं म्हणाले की लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावं एकच मनावर कोरली असतात. मी एकच गोष्ट पुन्हा मी तेच सांगेन, तुम्ही ते पूर्ण म्हटल्यानंतर पॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका. माझी पुन्हा तेच विनंती आहे, त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन.
जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याची दिलगिरी पण ती लातूरकरांची दिलगिरी व्यक्त करतात की पुढचा प्रश्न चिरंजीवांची? पुढचा लातूरकरांची दिलगिरी व्यक्त करतात की चिरंजीवांची? चिरंजीवांनी त्या संदर्भामध्ये जेव्हा म्हटलं त्यावेळेला मी हेच म्हटलं की विकासाचं राजकारण हे त्या ठिकाणी व्हायला हवं. नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये लातूरकरांनी त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. केंद्रीय मंत्री श्री आर पाटील असं म्हणाले की शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं त्यांनी दावा केलेला आहे. या व्हिडिओबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.